पाचवा दिवस जंगली सफारी आणि हरिद्वार। सकाळी 5:30 वाजता आम्ही जंगल सफारीसाठी तयार झालो। आमच्या ग्रुपमध्ये एकूण 18 जण होते आणि आम्ही 3 जिप्सी बुक केल्या होत्या। जिम कॉर्बेट जंगल सफारी। सफारीदरम्यान गाईड आम्हाला प्रत्येक ठिकाणाची माहिती देत होता। जंगलातील कृत्रिम पाणवठे, झाडे, प्राण्यांच्या हालचाली याबद्दल खूप माहिती मिळाली। आम्हाला हरिण, सांबर, मोर, कोल्हा, विविध पक्षी दिसले। वाघ प्रत्यक्ष दिसला नाही, पण त्याच्या पंजांचे ठसे आणि हालचालींच्या खुणा पाहायला मिळाल्या। जंगलातील शांतता आणि निसर्गाचा अनुभव अविस्मरणीय होता। सफारीनंतर हॉटेलवर परत येऊन नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो। जिम कॉर्बेटहून ऋषिकेशकडे प्रवास करत असताना आमच्या ट्रॅव्हल बसचा AC अचानक खराब झाला। डोंगरातील रस्त्यावरच आम्हाला जवळपास 4 तास थांबावे लागले। सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण नंतर सर्वांनी गप्पा, फोटो आणि मजामस्ती करत वेळ छान घालवला। ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्या परिसरात उंच डोंगर, हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण होते। रस्त्याच्या बाजूला एका छोट्या हॉटेलजवळ आम्ही थांबलो। तिथे गरम चहा आणि स्नॅक्स घेत सर्वांनी आराम केला। डोंगरातील नागमोडी रस्ते, धुक्याने भरलेले वातावरण आणि थंड हवा यामुळे तो थांबाही प्रवासातील एक वेगळाच अनुभव बनला। हरिद्वार गंगा आरती। रस्त्यात आम्ही हरिद्वार येथे थांबलो। संध्याकाळची गंगा आरती हा संपूर्ण टूरमधील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक होता।